कडे कापूस उत्पादकांची कोंडी झाली आहे। वर्ध्यासह ग्रामीण भागात असणारे सीआयआयचे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले आणि शेतकरी संकटात सापडला। शेतकऱ्यांकडे शेकडो क्विंटल कापूस घरी पडू नये। एकीकडे व्यापाऱ्याकडून कापसाला कमी भाव मिळतो, त्यामुळे कापूस कुणाला विकायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय। वायगावच्या जिनिंग प्रेसिंग मध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। राज्यामध्ये सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडलेला आहे आणि भाव सुद्धा जो मिळाला पाहिजे तो भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कुठेतरी नागावला जात आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने आपली कापूस कोंडी झाली आहे? दादा, आता सीसीआयची खरेदी बंद आहे आणि आता कमीत कमी 15 दिवस झाले सीसीआयची खरेदी बंद आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी अजूनही कापसाचा अजूनही 50% कापूस घरी आहे। तर त्यांनी आणायचा कसा आणि मार्केट रेट आज उतरलेला आहे, त्यांनी विकायचा कसा, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर सरकारने सीसीआय चालू करावी हीच माझी आहे। मार्केटचा जो भाव आहे या खाजगी व्यापाऱ्यांचा 70-71 मध्ये चांगला सुपर कापूस घेणं चालू आहे आणि सीसीआयची जी खरेदी चालू होती यामध्ये 74-75 ची रेंज होती। अशा प्रकारे ते प्रायव्हेट सोडून सीसीआयकडे लोक वळले होते। लोकांकडे भरपूर कापूस भरून आहे अजूनही आणि सीसीआयची वाट पाहत आहे। सीसीआय चालू होऊन नाही राहिले कारण की टेक्निकल इश्यू दाखवत आहे, त्यांचा सर्व्हर डाऊन आहे, असं आहे तसं आहे करून। उत्पन्नामध्ये घटच आहे। विविध रोग आणि पावसाचा अनियमितपणा याच्यामुळे पहिलेच उत्पन्न कमी आणि मार्केटमध्ये न्याव तर सीसीआयची खरेदी चालू बंद आहे। आता 8 दिवसापासून सीसीआयची खरेदी बंद आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कापूस आपल्या घरातच ठेवला। सरकारनं यावर काहीतरी पावले उचलायला पाहिजे। त्याच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येऊ राहिला कारण की बिलिंग होऊन नाही राहिले बरोबर, त्याच्यामुळे याच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं त्या इश्यू आला आहे। तरी हे इश्यू 4-5 दिवसात चालू होणार आहे। ही जी कापूस कोंडी झाली आहे शेतकऱ्यांची, यावर मात्र कुठेतरी सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे आणि कापूस खरेदी त्वरित सुरू करायला पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वायगाव निपाणी, वर्धा।